श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. एक आस एक विसावा नित्य तुमचा चेहरा दिसावा. एक आस एक विसावा नित्य तुमचा चेहरा दिसावा. तुमची आठवण न यावी असा एक क्षण नसावा. तुमची आठवण न यावी असा एक क्षण नसावा. चराचरात आणि मनामनात फक्त आता माझा स्वामी वसावा. फक्त आता माझा स्वामी वसावा. स्वामी वसावा. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. आजचा संदेश जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका. चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना काय अनमोल संदेश देत आहे ते. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे जीवनाच्या वाटेवर तुझं असं कोणी नसतं. खिसा भरलेला असला की अनोळखी व्यक्तीही तुझ्या सोबत असेल आणि तुझा खिसा रिकामा असला की तुझी माणसं देखील साथ सोडतील. कारण जेव्हा खिसा फाटतो ना, तेव्हा त्या फाटलेल्या खिशातून नाणी पडण्याऐवजी नाती जास्त गळून पडतात. नाती जास्त गळून पडतात. कामापुरते हे जग सारे काम झालं की फेकून देतील. कामापुरते हे जग सारे काम झालं की फेकून देतील. स्वतःच्या स्वार्थासाठी हात पकडून नंतर घात देखील करतील. नंतर घात देखील करतील. स्वतःच्या स्वार्थासाठी गोड बोलून त्यांचं काम मात्र साधून घेतील. गरजेपुरता वापर करून तुझ्या भावनांचीही खेळतील. तुझ्या भावनांचीही खेळतील. जीवनाच्या वाटेवर कोणी कुणाचं नसतं हे काही जण तुला वारंवार दाखवून देतील. काही जण तुला वारंवार दाखवून देतील. गोड बोलून तुझी वाटणारी माणसं कालांतराने तुझाच काटा काढतील. गोड बोलून तुझी वाटणारी माणसं कालांतराने तुझाच काटा काढतील. विश्वासघाताच्या या जगात विश्वास कुणावर ठेवावा हे मात्र तुला समजतच नाही. आणि कोण आपलं कोण परक हे देखील तुला शेवटपर्यंत कळत नाही. अरे तुझ्या आयुष्यात असंही एखादं नातं असावं, कितीही भांडणं झाली तरीही साथ मात्र न सोडणारं. साथ मात्र न सोडणारं. वेळ पडताच कायम तुझ्या सोबत अगदी खंबीरपणे उभं राहणारं. आयुष्यात असं एक तरी नातं असावं. एक तरी नातं असावं. होणारा त्रास न सांगताच ओळखणारं. जगाला दाखवण्यासाठी नव्हे तर मनापासून जपणारं. जगाला दाखविण्यासाठी नव्हे तर मनापासून जपणारं. आयुष्यात असंही एखादं नातं असावं, कितीही लांब असलं तरीही गरजेच्या वेळी मात्र धावून येणारं आणि वेळोवेळी साथ निभावणारं. वेळोवेळी साथ निभावणारं. आयुष्यात असंही एक नातं असावं, पैशाला कमी आणि माणुसकीला जपणारं. पैशाला कमी आणि माणुसकीला जपणारं. मनातील भावना शब्दाने नाही तर डोळ्यांवरूनच ओळखणारं. असंही एखादं नातं असावं. असंही एखादं नातं असावं. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणारं. कोणालाही परिस्थितीवरून न तोलणारं. कोणालाही परिस्थितीवरून न तोलणारं. आणि कोणतीही परिस्थिती आली तरीही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं. असं एखादं तरी नातं असावं. असं एखादं तरी नातं असावं. ठाऊक आहे आम्हाला. हे सगळं काही ऐकत असताना आता तुझे डोळे भरून आलेले आहे. तुझं मन अगदी दाटून आलेलं आहे आणि तुझ्या भावना उफाळून आलेल्या आहे. कारण तुला हे सगळं ऐकताना एकच गोष्ट जाणवली की असं नातं तुझ्या आयुष्यामध्ये आता उरलेलंच नाही. नाती, गोतावळा, मित्रपरिवार सगळं काही असूनही कधी कधी तू एकटा पडतो आणि कोणीही असूनही नसल्यासारखं वाटतं. अरे एकटेपणाला जेव्हा तुला जवळ करावंसं वाटतं ना, तेव्हा समजून जा की तुझ्यासाठी आता फक्त तूच आहे. तुझ्यासाठी फक्त आता तूच आहे. सोबत सगळे असूनही नसण्यासारखं वाटतं ना, तेव्हा त्या दुःखाची मांडणी शब्दात करणं अवघड आहे. पण तरीही तुझ्या मनातल्या भावना दुसऱ्यांसमोर मांडाव्या किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीला सांगाव्या असं नक्कीच तुला वाटत असतं. तुझं दुःख
जेव्हा तू दुसऱ्यांना सांगशील तेव्हा कुठेतरी तुला हलकं वाटेल असं तुझं मन तुला सांगत असतं, पण त्या क्षणाला त्या वेळेला तुझं असं कोणीही तुझ्या जवळ नसतं आणि तुझा होणारा त्रास तुला तुझ्या मनातच साठवावा लागतो. आणि जसा जसा हा त्रास तुझ्या मनात साचला जातो तेव्हा तेव्हा तू खचू लागतो, तू कमजोर होऊ लागतो आणि मग एक दिवस तुझी सहनशक्ती संपून जाते. आणि म्हणूनच तुझी सहनशक्ती संपण्याच्या अगोदर आम्ही तुला सांगतो की अरे अशी व्यक्ती तुझ्याजवळ नसली म्हणून काय झालं, तुझी ही स्वामी माऊली सदैव तुझ्यासाठी आहे. तुझी ही स्वामी माऊली सतत तुझ्या सोबत राहणार आहे हे तू कधीही विसरू नकोस. अरे आम्ही आमच्या भक्ताला कधी विसरत नाही, पण आमचा भक्त मात्र आम्हाला विसरतो, त्याच्या संसारात रमून जातो आणि मग असं दुःख वाटायला आलं की मग त्याला आमची आठवण येते. पण तरीही आम्ही तुला सदैव जवळ करतो, तुला तुझ्या त्रासातून मुक्त कसं करायचं हे पाहतो. म्हणूनच तुला सांगतोय, अरे फक्त दुःख वाटायला आलं म्हणून तू आमच्या जवळ येऊ नको, तर जेव्हा तू सुखात असतो तेव्हा देखील तुझ्या सुखात आम्हाला सामील करून घे. कारण तुला मिळणारा आनंद, तुझं हे आयुष्य आम्ही तुला दिलेलं आहे हे विसरू नको. तुझ्या वाईट कर्मांचं फळ म्हणून तुला यातना सहन कराव्या लागतात, पण तरीही जर तुझ्या मुखात आमचं नाव असेल तर त्या दुःखाची झळ तुला पोहोचू देणार नाही आणि तुला साधा आम्ही काटाही टोचू देणार नाही. इतका विश्वास तरी तू आमच्यावर ठेव आणि कायमचा आमचा बनून राहा. अरे ज्याचा हेतू शुद्ध असतो अशा भक्ताशी बांधली गेलेली गाठ कोणीही सोडवू शकत नाही. अशा भक्ताचा रस्ता खडतर नक्कीच असू शकतो, पण त्या खडतर मार्गावर चालताना आम्ही आमच्या भक्ताला अलगदपणे उचलून घेतो आणि त्याचं रक्षणही करतो. अरे हे आयुष्य आहे. आयुष्य म्हटलं तर असंच चालायचं. आनंदात जगता जगता कधी दुःख येतच, दुःखालाही सामोरं जायचं. हसता हसता अश्रू येतातच, पण अश्रूतही हसून पाहायचं. संकटाला सामोरं जाता जाता जगालाही हसवून पाहायचं. आणि आयुष्य हे असंच आहे. आयुष्य जगताना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधून पाहायचा, आनंद शोधून पाहायचा. अरे सकारात्मक असणं केव्हाही चांगलं असतं, पण कधी कधी सकारात्मक विचार स्वीकारणं देखील अवघड होऊन जातं. कारण सकारात्मक विचार मनात आणणं सोपं आहे, पण त्याचा स्वीकार करणं कधी कधी अवघड असतं. अरे सकारात्मक असणं केव्हाही चांगलं आहे, पण कधी कधी स्वीकारात्मक देखील राहायला शिकणं गरजेचं आहे. जेव्हा गोष्टींना तू स्वीकारणं सुरू करतो तेव्हा खऱ्या अर्थाने तुला समाधान सापडतं आणि समाधानाच्या मागे आपोआप सुख चालत येत असतं. म्हणून तू काळजी कशाची करतो? अरे तुझ्या सोबत तुझी ही स्वामी माऊली सदैव आहे ना. मग तू फक्त तुझ्या योग्य मार्गावर चालत राहा. त्या मार्गावर चालत असताना कुणाची अवहेलना न करता, कुणालाही न दुखवता फक्त स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड कर. आणि जो प्रामाणिकपणे धडपड करतो, कष्ट करण्याची तयारी ठेवतो, त्याच्यासोबत ही माय माऊली सदैव असते आणि त्याला एकच सांगते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपले संदेश ऐकत रहा. धन्यवाद.